आदित्य राणूबाईची संपूर्ण कहाणी ऐका. आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आठपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा आणायला रानात जात होता. तिथं नागकन्या देवकन्या वसा वस्त होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय ग बायांनो, कसला वसा बसता तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उत्त नाही, मात नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा वसता तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी मोन्या म्हणजेच मुकाट्याने उठावे, सचैल स्नान करावे, अग्रोदक पाणी आणावे, विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. पौष महिन्यात तसेच श्रावण महिन्यात आदित्य राणूबाईचे व्रत केले जातं. 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळखोब्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चळावी, 6 मास पाळावी. माघी रथसप्तमीस हे व्रत पूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकड तूप, मेहून जेवू सांगावे. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताच उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा पूर्ण केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, नाही, तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली. एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. बाबा म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तेथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तिथेही तिने बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू. ती घरात गेली. उतरंडीची 6 मोते, आपली 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे, जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती, तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी मुलगा गेला. प्रधानाच्या राणीने, मावशीने त्याला न्हाऊ माखू घातलं, जेऊ घातलं आणि कोहळा पोखरून त्यात होन मोहरा भरून दिल्या. वाटेत सूर्यनारायण मायाच्या रूपाने आले आणि कोहळा काढून नेला. दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तिला मावशीने काठी पोखरून मोहरा भरून दिल्या. त्या गुराख्याच्या रूपाने आलेल्या सूर्यनारायणानं नेल्या. तिसऱ्या रविवारी तिसरा मुलगा गेला. त्याला नारळ पोखरून दिला. तो विहिरीत पडला. चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला. त्याला दह्याची शिदोरी दिली. ती घारीने लांबवली. 5व्या आदितवारी ती स्वतः उठली आणि बहिणीकडे गेली. बहिणीने तिला न्हाऊमाखू घातले आणि वसा करायला सांगितले. तिने तिथे राहून वसा केला.
इकडे राजाला भाग्य आले. राजा तिला न्यायला आला. वाटेने जाताना राणीने प्रत्येकाला आपली कहाणी ऐकवली. एका मोळी विक्याने कहाणी ऐकली, त्याची लाकडाची मोळी सोन्याची झाली. एका मायाने कहाणी ऐकली, त्याचा सुकलेला मळा हिरवागार झाला. एका म्हातारीने कहाणी ऐकली, तिची हरवलेली मुले परत आली. एका हातपाय नसलेल्या माणसाने कहाणी ऐकली, त्याला हातपाय आले. शेवटी राणी घरी आली. तिने स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. जेवताना सूर्यनारायण म्हणाले, अगं, कोण्या पापिणीचा हा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आलं होतं. तिने एकदा वळचणीखाली बसून केस विंचरले होते. तो दोष दूर झाला. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कुणाला सुद्धा होऊ नये. ब्राह्मण, मोळी विक्या, म्हातारी यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हाला आम्हाला होवो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुख संपूर्ण.